तर 15व्या विधानसभेमध्ये 78 नवे आमदार आपल्याला बघायला मिळतील। या नव्या चेहऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक 33 आमदार आहेत। शिवसेना शिंदे गटाचे 14, राष्ट्रवादी अजित पवार यांचे 8 नवे आमदार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 6, राष्ट्रवादी शरद पवार यांचे 4 नवे सदस्य आपल्याला दिसणार आहेत। तर अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांचे सुद्धा 3 आमदार पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पोहोचले आहेत। निलेश बुधावले आपल्याला अपडेट्स देत आहेत। निलेश, आजपासून हे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे, काय नेमका कार्यक्रम असेल या विशेष अधिवेशनाचा? आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक नवे चेहरे आपल्याला बघायला मिळतील। कोण कोण दिसेल आपल्याला नव्याने? यामिनी, आज सकाळी 11 वाजल्यापासून आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होणार आहे। हे विशेष 3 दिवसांचं अधिवेशन आहे। या अधिवेशन कालावधीमध्ये प्रामुख्याने 288 आमदारांच्या पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या शपथविधी पार पडतील आणि त्यानंतर प्रामुख्याने हे सर्व जे आमदार आहेत हे विधानसभेचे सदस्य म्हणून संबोधले जातील। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सोमवारी राज्यपालांचं अभिभाषण सकाळी पार पडणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी साधारणपणे 4:30 वाजता विधानसभेच्या अध्यक्षपदाची देखील निवड पार पडणार आहे आणि यासाठी नामांकन करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हंगामी पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदावर जे आधीचे अध्यक्ष आहेत हे बसू शकतात अशी देखील माहिती आपल्याला समोर येते। सध्या जे हंगामी अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत काळीदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडेल आणि उद्याच्या शपथविधी होणार आहेत त्या देखील त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की अनेक आमदार जे आहेत ते नवीन आमदार यंदा विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सर्वात जास्त भाजप यांच्याकडून जवळपास 33 आमदार जे आहेत ते नव्यानं पहिल्यांदाच सभागृहात येताना पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याकडे देखील 4 आणि 10 असे 14 नवीन आमदार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे आणि 3 दिवसाच्या या अधिवेशनानंतर लवकरच हिवाळी अधिवेशन देखील नागपूरला पार पडणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।